पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार. रोहित पवारांची घोषणा. पवार एकत्र आले त्यापेक्षा कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा रोहित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये शरद पवारांना भाजपचा धक्का. राखी जाधव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता. सत्ताधाऱ्यांकडे मोदी आणि ईव्हीएम असल्यामुळे माज. मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा निशाणा. कुणाला किती जागा मिळाल्या यामध्ये नाराज होऊ नका. मराठी माणसापुढे स्वार्थ क्षुल्लक. राज ठाकरेंचं आवाहन. मनसे उमेदवारांना आज एबी फॉर्मचं वाटप. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे असं राज ठाकरे यांनी आवाहन केल्याची दिली प्रतिक्रिया. उमेदवारी निश्चित होताच उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. भाजपच्या तेजिंदर तिवाना आणि गणेश बिडकर यांनी भरला अर्ज, तर अस्लम शेख यांच्या मुलानंही भरला अर्ज. नाशिकमध्ये विलास शिंदेंची बाईक रॅली. मुंबईमध्ये युतीच्या घोषणेपूर्वी भाजपकडून पहिली यादी जाहीर. 66 जणांच्या यादीमध्ये रवी राजा, नवनाथ बन, तेजिंदर सिंग तिवाना, तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्या यांना संधी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 उमेदवारांना एबी फॉर्म. आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, सुप्रता फातर्फेकर, सबा हारून खान, झिशान चंगेज मुलतानी ठाकरे गटाचे उमेदवार. मतदान करायचं नव्हतं तर पैसे का घेतले? भाजपच्या नगरसेविकेचं भर रस्त्यावरती मतदारांसोबत भांडण. व्याजाच्या पैशांबाबत वाद असल्याची भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांच्याकडून सारवासारव. बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदार कुलदीप सेनगरला सुप्रीम कोर्टाचा झटका. हायकोर्टानं दिलेल्या जामिनाला स्थगिती. जामीन मिळाल्यामुळे देशभर व्यक्त होत होता संताप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.